धाराशिवच्या तुळजापूरमधील साहित्यिक देविदास सौदागर हे साहित्य अकादमीच्या पुरस्कारापासून चर्चेत आले। पारंपरिक टेलर काम करता करता साहित्यामध्ये शब्दांना सांधत सौदागरांनी अनेक कविता कादंबरी रचली। त्यांच्या उसवण या कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला। त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय, पण त्यांचं जीवन आजही त्यांच्या कादंबरीच्या नायकासारखंच उपेक्षितांचं गरिबानं गांजलेल्या बलुतेदारांचं त्यांचं जीवन आहे आणि देविदास आजही पत्र्याच्या घरामध्येच राहत आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत, पंकज दळवी आपले प्रतिनिधी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। पंकज, आपण बघतोय की देविदास सौदागर यांची गोष्ट या पुरस्काराच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या साहित्य विश्वाच्या आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे। मात्र या गोष्टीतला जो नायक आहे त्यांच्या रूपानं तो अजूनही हालाकीचं जीवन जगतोय। देविदास सौदागर यांच्या पुस्तकातला जो उसवण नावाचं पुस्तक, ज्याला साहित्य अकादमी युवा साहित्य अकादमीचा हा देशातला खूप मोठा पुरस्कार असतो, तो पुरस्कार मिळाला। धाराशिवच्या तुळजापूरमधले देविदास सौदागर आहेत। मात्र त्यांच्या पुस्तकात ज्या पद्धतीने नायक जो आहे तो उपेक्षित दाखवलेला आहे, तसंच त्यांचं खडतर आयुष्य आहे। खरं तर एवढा मोठा पुरस्कार, एवढा मोठा साहित्यिक पुरस्कार महाराष्ट्राच्या मातीतून, तळागाळाच्या मातीतून जे आहे ते फुललेला तो कलाकार आहे, फुललेला तो लेखक आहे। आपल्याला सदाभाऊ खोत आहेत, शेतकऱ्यांचे नेते आहेत, तळागाळाची जी मातीशी जोडलेले नेते आहेत, लोक आहेत, त्यांच्याशी सदाभाऊंचं नातं मातीचं आहे। सदाभाऊ सौदागर मातीतली व्यक्ती, त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। उसवण नावाचं पुस्तक आहे, आयुष्याची उसवण त्यांची अजूनही सुरू आहे। सरकारी पक्षात तुम्ही आहात, काय तुमची सरकारी मदत त्यांना मिळण्यासंदर्भात काय भूमिका असेल? मी या तरुण लेखकाला देविदास सौदागर यांना पहिल्यापासून सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण कपडे शिवता शिवता त्यांनी शब्द शिवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे। आणि निश्चितच ग्रामीण भागातला तळागाळातला लेखक हा त्याचा वेदना घेऊन त्या ठिकाणी लेखन करत असतो। आणि साहित्य जर गावोगाड्याचं बोलकं राहिलं, कष्ट करणाऱ्या माणसांचं जर साहित्य बोलकं राहिलं, तर निश्चितपणानं प्रत्येक त्या घटकाला साहित्याच्या माध्यमातून न्याय मिळत असतो। त्यांच्या वेदना वेशीवरती टांगल्या जात असतात, समाजाला त्या समजत असतात, कळत असतात। समाजाचा एक बघण्याचा दृष्टिकोन साहित्यातून जे काही आलेलं असतं, राबणं, लढणं, झुंजणं, हे खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे साहित्यातून होत असतं। आणि समाज एक वेगळ्या दृष्टिकोनातून की बाबा हाही समाज धडपडत आहे जगण्यासाठी आणि याही वर आला पाहिजे, ही भावना निर्माण होत असते। आणि म्हणून मला वाटतं की सरकारनं त्यांचं जगणं सांधावं, शिवावं आणि फाटलेलं जोडावं अशी माझी अपेक्षा आहे। ग्रामीण किंवा मातीचे शब्द तुम्ही उच्चारताय, त्यांचं सांधावं, जोडावं, पण कुठेतरी वीण जी आहे मातीची आणि सरकारी मदतीची कुठेतरी उसवलेली दिसते आहे। इतकं योगदान आहे, इतकं सक्षम लेखन आहे, कसदार लेखन आहे, काळजाला भिडणारं लेखन आहे, असं असताना सरकारच्या काळजाला भिडत नाही का? एवढा मोठा पुरस्कार त्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीच्या लेखकाला मिळालेले। निश्चितपणानं सरकार हे संवेदनशील आहे। आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, वेगवेगळ्या योजना सरकारनं आणलेल्या आहेत। अनेकांना गरजूंना मदत करण्याची भूमिका ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील यांची आहे। निश्चितच ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी एक दुवा म्हणून या ठिकाणी करणार आहे। किती कठीण असतं शेतकऱ्याचा मुलगा अशा पद्धतीनं टेलरिंग काम करणं, त्यानंतर लिहिणं, त्या लिखाण, कसदार लिखाण दुसऱ्यांपर्यंत। बरोबर आहे पंकज। सदाभाऊ खोत तर म्हणतायत की सरकार दरबारी अर्थातच त्याची दखल घेतली पाहिजे। पुरस्कार ज्या वेळेला देविदास यांना मिळाला त्यानंतर सगळ्यात आधी पंकज त्यांनी ओपन फोरम या कार्यक्रमामध्ये पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर यांना मुलाखत दिली आणि त्यानंतर या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या मनातल्या भावना मांडल्या होत्या। आपण आधी ते बघूया। कुठेतरी असं वाटतं का की ज्या लोकशाहीचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, त्या लोकशाहीच्या मार्गाने जे आपल्या डोक्यावर सत्तेवरून बसतात त्या सत्ताधाऱ्यांनी, समाजातील इतर प्रस्थापितांनी साहित्य
कार, इतर कलाकार, कलाकृती जे जे घडवतात ती सर्व सृजनशील माणसं यांची खास काळजी घेतली पाहिजे, कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. देविदास. अण्णाभाऊ साठेंनी जी लोकशाहीची व्याख्या केली होती किंवा भगतसिंगांना म्हणलं होतं की मला जी लोकशाही अभिप्रेत आहे ती वेगळीच आहे, मला हे लोक घालून पुन्हा दुसरे शोषण करणारे बसवायचे नाहीत. किंवा अण्णाभाऊ साठे म्हणाले होते ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. ही जी लोकशाहीच्या नावाखाली निवडणुका होतात, तेच लोक निवडून येतात, तेच लोक मोठे होतात आणि त्यांच्या विरोधात बोलणारे लोकांचे आवाज बंद केले जातात आणि सामान्य जनता तर काय ते एका भाकरीचा चंद्र बघण्यासाठी आसुसलेली, त्यांना इतर काय माझ्यासारख्या माणसाला इतर असं मशीन बाहेर डोकं काढून काय करावं एवढी सुद्धा उसंत नसते. कारण तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जरी गेलात, मी कवी संमेलनाला सुद्धा जात नाही कुठल्या, मला भरपूर आमंत्रणं येतात. मला पुरस्कारासाठी काही आमंत्रणं आली होती की या आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो आहे आमच्या गावातला वगैरे. मी म्हणलं काही तिकीट खर्चाचे पैसे वगैरे देणार आहात का? तर ते म्हणले नाही, पुरस्कार देतो हेच मोठी गोष्ट. मी म्हणलं माझा 2 दिवसाचा रोजगार बुडवून आणि वरून 1000-1500 रुपये खर्चून मी पुरस्कार घेऊन जेव्हा घरी येईन तेव्हा घरचे जेव्हा चूल पेटण्याचे प्रश्न असतील तेव्हा त्यांना मी काय उत्तर देऊ. त्याच्यामुळं लोकशाही म्हणत असताना कुठली चांगली लोकशाही आपल्याकडे राबवलीच जात नाही, पूर्वीपासूनच राबवली जात नाही आणि आजही तर ती परिस्थिती भयान होत चाललेली आहे. तर ही व्यथा ही परिस्थिती आहे जी देविदास सौदागर मांडतात आणि या परिस्थितीमधनं, या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमधनं त्यांनी या साहित्याची निर्मिती केलेली आहे, ज्या साहित्याला खरं तर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या साहित्य विश्वासाठी हे नाव परिचयाचं झालेलं आहे देविदास सौदागर यांचं. मात्र आता प्रश्न असा आहे की या युवा साहित्यिकाला राजाश्रय मिळणार का? सरकार दरबारी याची दखल घेतली जाणार का? सरकारकडनं काही सहकार्य केलं जाणार का? साहित्य पुरस्कार मिळाल्यानंतर अर्थातच त्यांच्या नावाची चर्चा झालेली आहे. त्यांनी लिहिलेल्या उसवण या कादंबरीसाठी हा साहित्य पुरस्कार साहित्य अकादमीचा जाहीर झाला आणि तेव्हापासूनच देविदास सौदागर हे नाव खरं तर महाराष्ट्रभर गाजत आहे. मात्र आता प्रश्न हा आहे की मातीतल्या या आपल्या साहित्यिकाला सरकार दरबारी न्याय मिळणार का? कशा पद्धतीनं पुढारीच्या ओपन फोरममध्ये देविदास सौदागर यांनी आपली व्यथा मांडली होती आपण बघूयात. सोलापूरला अभिमान वाटावा असा आपला देविदास. जेव्हा इतर पुरस्कार मिळाले असतील तुम्हाला नक्कीच अभिनंदनाचे माझ्यासारखे सामान्य साहित्य रसिक फोन करत असतील, त्यावेळी काय प्रतिक्रिया असायची हो? तुम्ही टेलर आहे याचा काही तिकडं परिणाम व्हायचा? हां, म्हणजे लिखाण मी करत होतो अनेक वर्ष झाली करतोय. म्हणजे जवळपास 12वी झाल्यानंतरच्या काळापासून लिखाण करतोय आणि दीर्घ लिखाण अलीकडच्या 2018-19च्या काळापासून सुरू झालं. विशेषतः ही पहिलीच कादंबरी. आपण जिथं लिहितो त्या समाजामध्ये आज आपण ह्या टप्प्यावर उभे आहोत की पुस्तकांचं PDF-मध्ये रूपांतर होईल, कागदांची पुस्तकं संपून जातील आणि वाचन संस्कृती पूर्णपणे बंद होते की काय. आणि ह्या टप्प्यावर उभा असताना आपल्याकडचा एखादा माणूस काहीतरी चांगलं लिहितो, बोलतो, याचं कोणाला काही कौतुक नाही आणि तसं कोणापाशी खंत मांडली तर लोक म्हणणार जिथं पिकतं तिथं विकत नसतं, असं म्हणून ती वेळ मारून लिहिली जाते. मग आपण काय प्रयत्न करतो, आपण लिहिलेलं लिखाण निदान वृत्तपत्राला, एखाद्या मासिकाला पाठवूयात. चांगलं मासिक आहे, चांगलं दैनिक आहे, त्यात तिथं छापून आलं तर 4 लोकांना ती वाचायला जाईल, आपल्यालाही आपली रचना छापून आल्याचा आनंद होईल. तर जेव्हा समोरून फोन येतात सामान्य लोकांचे तेव्हा जे शेतकरी वर्गातील असतील, सामान्य वर्गातील असतील, ते आनंदाने फोन करतात, कविता आवडली वगैरे, कथा आवडली. पण काही माणसं फोनवर बोलत असताना अचानक जेव्हा त्यांना सांगतो की बाबा मी टेलर काम करतो, तर त्यांना काहीतरी धक्का बसतो. म्हणजे टेलर काम करणारा माणूस कसा लिहू शकतो, किंवा मग तुम्ही टेलर काम करता तर लिहिता कधी, असं काहीतरी बोलतात. 2-3 वाक्य बोलून पुन्हा फोन कट होतो. पुन्हा एकदा जाऊया, पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ही व्यथा आहे जी देविदास सौदागर मांडतात अगदी मोकळेपणानं पुढारीच्या ओपन फोरममध्ये त्यांनी मांडलेली आहे. पंकज, ही व्यथा आपण बघितली, म्हणजे ज्या वेळेला पुरस्कार मिळतो तेव्हा तो पुरस्कार घेण्यासाठी जावं की जाऊ नये असा प्रश्न मनामध्ये पडावा, अशा परिस्थितीमधनं ते पुढे येत आहेत आणि साहित्याची निर्मिती करत आहेत.
गुरु, निश्चितच ही एक व्यथा आहे असं म्हणावं लागेल. आपल्याला शशिकांत शिंदे आहेत. आपण शशिकांत शिंदेंना सर्वात आधी या गोष्टीविषयी माहिती देणार. शशिकांतजी, तुळजापूरसारख्या मातीमध्ये जन्मलेला एक लेखक, पत्र्याच्या शेडमध्ये राहतो, युवा साहित्य अकादमीसारखा पुरस्कार त्याला मिळतो, पण 2 वेळची जेवणाची भ्रांत आहे. घरच्यांना काय सांगू, पुरस्कार नक्की कशाला मिळाला, त्यांनी काय होणार, जगण्याचं काय साधन उपलब्ध होणार, ही सगळी संभ्रमावस्था त्याच्या मनात आहे. सरकारने इतक्या चांगल्या आणि कसदार मातीच्या लेखकाच्या मागे उभं राहावं असं तुम्हाला वाटतं? नाही, साहजिकच आहे. आपण सांगितल्याप्रमाणे देवीदासजींना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं पहिलं अभिनंदन करतो आणि पुढारीच्या माध्यमातून हा आवाज उठवत असताना मी एवढंच सांगेल की एखादा बुद्धी ही विचारवंतांची जी आहे ती एखाद्या घरातून, कुडाच्या घरातून सुद्धा उभी राहते आणि त्याचं प्रत्यंतर देवीदासच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. मी एवढंच सांगेल की आपण वेगवेगळे पुरस्कार मिळालं की सवलती आणि त्या प्रकारच्या योजना जाहीर करत असतो, पण एखादा अशा प्रकारचा बुद्धिवंत या असलेल्या विचारवंतातून जो उभा राहत असेल तर सरकारने त्यांना निश्चितपणाने गांभीर्याने घ्यावं. आणि मला वाटतं की तशा प्रकारचा पुढारीने हा प्रश्न विचारल्यामुळे सोमवारी या संदर्भात माझ्याकडे जर आपण त्या ठिकाणी देवीदासची असलेली ही भूमिका तुमच्या वतीने मांडत असताना माझ्याकडे आली तर ते सदनामध्ये सोमवारी त्याचा विषय मी काढून सरकारने त्याची नोंद घेऊन त्यांना प्राधान्याने त्या ठिकाणी सवलती द्याव्या, इतर खेळाडूंना जसे पुरस्कार मिळतात तसे द्याव्या. आपण एक अगदी काल भारतीय टीम आली, निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं लाखो लोकांनी स्वागत केलं. पण महाराष्ट्रातल्या मातीच्या अशा एका चांगल्या लेखकाची, त्याची उसवण नावाचं त्यांचं पुस्तक आहे, त्यातला नायकसुद्धा टेलर आहे, अतिशय गरीब हालाकीच्या ह्याच्यात, तीच पुस्तकातला नायकच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतोय. सरकारने ठाम उभं राहावं अशी तुमची मागणी का, आणि काय सांगाल या पूर्ण यांच्याविषयी? काय एखाद्या लेखकाच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीने त्यांनी एक नायक उभा केलेला असेल, त्याच्या माध्यमातून त्यांनी जर तशा पद्धतीची तिची व्यथा दाखवली असेल तर सरकारने मागं उभं राहिलं पाहिजे. आपण तशी जर माझ्याकडं पुढारी न्यूजच्या ओपन फोरम आमचे वरिष्ठ संपादक तुळशीदास भोईटे यांनी घेतलेल्या ओपन फोरम या मुलाखतीमध्ये देवीदास सौदागर यांनी ती व्यथा मांडली. पुढारी त्याचा आवाज होतोय, आवाज त्या लेखकाचा आवाज पुढारी होतोय. तुम्ही विधिमंडळामध्ये हा आवाज उठवणार आहात का पुढारीचे? आपल्या माध्यमातून हा विषय आल्यानंतर सोमवारी आपणच माझ्याकडे तो विषय द्यावा, तो मांडण्याची जबाबदारी माझी असेल आणि सभागृहामध्ये देवीदासची जी व्यथा आहे ती पुढारीच्या माध्यमातून सभागृहात मांडली जाईल. का अशी अवस्था आहे? सरकारचं दुर्लक्ष का होतं, अनास्था का असते? कारण शेवटी महाराष्ट्राच्या मातीचा एक अतिशय सुंदर लेखक चालत नाही, हे खरं म्हटलं तरी अनास्था आहे असं म्हणता येणार नाही, पण सरकारपर्यंत ते पोचलं पाहिजे. सरकारपर्यंत ते पोचवण्यात अपयशी ठरतोय का आपण? कारण जर का एवढा मोठ्या पुरस्काराने राष्ट्रीय स्तरावरती त्याची दखल घेतली जाते, आपल्या मातीतला लेखक आहे, आपल्या मातीतला लेखक आहे, दखल मध्ये त्याच्या माध्यमातून अभिनंदनाचा ठराव मी मांडेल आणि तो मांडत असताना सरकारने त्यांना तशा प्रकारच्या सवलती द्याव्या अशा प्रकारची मागणी 100% करेल. आपल्यासोबत शशिकांत शिंदे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की पुढारी न्यूजवरती ज्या पद्धतीने एका लेखकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचा आवाज उचलण्याचा प्रयत्न केला जातोय, तो आवाज ते विधिमंडळात उचलणार आहेत आणि सोमवारी याचा पाठपुरावा करतील आणि त्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या पुढे ठेवण्यात असल्याचं निश्चित म्हटलं. पुढारीनी जी बातमी दाखवली आपल्या ओपन फोरममध्ये, ज्या पद्धतीने आपण हा मुद्दा मांडला होता त्याची योग्य दखल घेतली जाईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. निश्चितच एक मोठी बाब म्हणावी लागेल. पुढारी आवाज जनतेचा म्हणून आपण लोकांपुढे जातो, आपल्याच मातीमधल्या एका चांगल्या लेखकाचा जो अडचणींचा सामना करतोय त्याचा आवाज विधिमंडळापर्यंत पुढारी न्यूजच्या माध्यमातून पोहोचतोय. ही निश्चितच एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी तरी दिलासा देणारी बाब आहे असं मी म्हणू शकतो. गुरु, बरोबर आहे पंकज. अर्थातच एक साहित्यप्रेमी म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे पंकज, की एक असा तळागाळातनं येणारा व्यक्ती जो स्वतःचे अनुभव एका कादंबरीमध्ये मांडतो, त्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो, ही गोष्ट मुळात किती महत्त्वाची आहे?
गुरु, निश्चितच स्वतःच्या पुस्तकाला एखादा छोटासा पुरस्कार जरी मिळणं तरी ती खूप आनंदाची, अभिमानाची आणि तितकीच प्राऊड फील होणारी, अभिमान वाटणारी ती गोष्ट असते. सौदागर यांच्यासारखे जे लेखक आहेत त्यांची कादंबरी अर्थात अतिशय स्ट्रगल करून त्यांनी याच्यातल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यांच्या पुस्तकामध्ये जो नायक त्यांनी शब्दचित्र रेखाटलेला आहे तो नायक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातून डोकावतो. पण निश्चितच एक मोठी गोष्ट आहे, अभिमानाची, आनंदाची बाब आहे, निश्चितच सुखावणारी गोष्ट असते. मात्र त्याच्यासोबतच हिंदीत एक म्हण आहे की पेट में दाना आहे तो जुबा पे गाना आहे. अर्थात हे सगळं करत असताना त्याला आर्थिक पाठबळ सुद्धा लेखकाला, कवीला किंवा कुठलाही साहित्यिक असतो गुरु, त्याच्यासाठी हे महत्त्वाचं असतं. मात्र जेव्हा ही कुठेतरी गडबड होते तेव्हा अशी जी दुःखाची झालर आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की अडचणीचा सामना करतो हे पाहायला मिळतं. मात्र शशिकांत शिंदेंनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे पुढारी न्यूजवरती की ते आवाज तो उचलणार आहेत आणि पुढारी न्यूजच्या वतीनं मी स्वतः गुरु शशिकांत शिंदे यांच्याशी या विषयाचा फॉलोअप घेईन. आपल्याला पुढारी न्यूजच्या माध्यमातून सौदागर जे आहेत त्यांना कुठेतरी न्याय म्हणण्यापेक्षा त्यांच्या बाजूने आपण भक्कमपणे आणि ठामपणे उभे राहू याचा प्रयत्न आपण करणार आहोत. अर्थात पुढारी न्यूजनं देविदास सौदागर यांची जी व्यथा आहे त्याचा आवाज बनवण्याचा प्रयत्न केला आणि आता याची दखल घेतली जात असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. शशिकांत शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे की पुढारी न्यूजनं जी व्यथा मांडलेली आहे ती व्यथा मी सदनापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि अर्थातच या सगळ्यातनं प्रयत्न हाच असणार आहे की देविदास सौदागर यांच्यासारख्या एका युवा साहित्यिकाला, एका तळागाळातनं येणाऱ्या साहित्यिकाला न्याय मिळायला हवा, त्याला आर्थिक पाठबळ मिळायला हवं, सरकारचा आश्रय त्याला मिळायला हवा. आणि अर्थातच याच भावनेमधनं आम्ही देविदास सौदागर यांची ही गोष्ट, यांची ही व्यथा, यांची ही कहाणी सगळ्या पुढारीच्या, सगळ्या महाराष्ट्रभरातल्या आपल्या प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. ओपन फोरममध्ये ज्या वेळेला पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास बोईटे सर यांनी देविदास सौदागर यांना बोलतं गेलं होतं तेव्हा त्यांनी आपली जी व्यथा मांडलेली होती ती अक्षरशः काळजाला हात घालणारी होती. आपण थेट जाऊयात पंकज दळवी यांच्याकडे. त्यांच्यासोबत भास्कर जाधव सध्या आहेत. महाराष्ट्राच्या तुळजापूरमध्ये जन्मलेला एक लेखक, त्यांचं नाव सौदागर, युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो पण अतिशय हलाखीचा दिवस जगत आहेत. पुढारीच्या ओपन फोरममध्ये त्यांनी मागणी केली. शशिकांतजी म्हणाले की त्यांचा आवाज नक्कीच सभागृहात ते उचलणार आहेत. मातीचा लेखक, मातीतला लेखक, पण इतका मोठा पुरस्कार पण शासनाचं दुर्लक्ष. तुम्ही स्वतः प्रयत्न करा कारण तुम्ही मातीशी जोडलेले आहात. असं आहे की सध्या ही दुनिया ग्लॅमरची दुनिया झालेली आहे, झगमगाटाची दुनिया झालेली आहे, कंगना राणावत यांची ही दुनिया झालेली आहे. आणि म्हणून जे मातीतले खऱ्या अर्थानं कलाकार असतील, मातीतले लेखक असतील, मातीशी नाळ जुळलेले अशा पद्धतीचे साहित्यिक असतील, यांच्याकडे दुर्लक्ष करणं हा सरकारचा स्थायी भावच झालेला आहे. आणि म्हणून अशा कलाकाराकडे, अशा लेखकाकडे जर दुर्लक्ष झालं असेल तर निश्चितपणे आम्ही त्या संदर्भामध्ये आवाज उठवू. तुम्हाला मी पार्श्वभूमी सांगतो. धाराशिव म्हणजे तुळजापूरच्या मातीतला लेखक आहे, तिथे जन्मलेला आहे, लेखन केलं, त्याच्या उसवण नावाच्या कादंबरीला पुरस्कार मिळाला. अतिशय स्ट्रगल करणारा, गरिबीत हालाकीची झळ सोसणारा नायक त्यांनी उभा केला. पण हे सगळं करताना देविदास सौदागरे स्वतः पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. घरामध्ये पाणी येतं आहे, वारा येतं आहे, पावसाळ्याची तर चिंता प्रश्नच नाही. अशा स्थितीत एक कसदार लेखन केलं. कुठेतरी एक महाराष्ट्राच्या नातीशी नाळ जोडलेले नेते म्हणून तुम्ही वैयक्तिकरित्या उभे राहणार आहात का? विधिमंडळात कशा पद्धतीने हा मुद्दा मांडाल? निश्चितपणे या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या या ठिकाणी आयुधाचा वापर करून या माणसांना किंवा या मोठ्या माणसाला न्याय देण्याकरता म्हणून आम्ही निश्चितपणे प्रयत्न. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नाना पटोले. नानाजी, नेहमी आपण राजकारणावरती बोलत असतो. आपण पुढारी न्यूजवरती देविदास सौदागर नावाची व्यक्ती आहे, धाराशिव तुळजापूरच्या मातीत जन्मली, युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, पण अजूनही पत्र्याच्या शेडमध्ये राहतात, टेलरिंगचं काम करतात, उपेक्षित जीवन जगतात. एक मातीशी जोडलेला नेता म्हणून तुमची नक्की याच्यावरती भूमिका काय असेल? विधिमंडळामध्ये मुद्दा मांडणं अपेक्षित आहे. एवढा मोठा पुरस्कार, अतिशय हलाखीची परिस्थिती आपण आता लक्षात आणून दिलेलं आहे. ॲक्च्युली खरं तर शासनाच्या लक्षात यायला पाहिजे होतं. मी उद्या हा मुद्दा सभागृहात मांडू आणि सरकारचं लक्ष वेधू आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अजूनही ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात, सरकारचं दुर्लक्ष आहे, कोणीही बघत नाहीये. त्याच्या उसवण या कादंबरीला मिळते, त्यांनी असाच एक स्ट्रगल करणारा नायक उभा केलेला आहे. उद्या मी स्वतः याच्यावरचा विषय विधानसभेत मांडतो.
नाना पटोले होते, आपण बघितलं भास्कर जाधव आपल्यासोबत होते, नाना पटोले असतील, त्यांनी हा मुद्दा विधानसभेत उचलण्याचं आश्वासन जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे. पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण हा मुद्दा उचलून धरला, पुढारी न्यूजच्या माध्यमातून हा मुद्दा आपण लोकांपर्यंत ठेवला आणि आता विधानमंडळामध्ये नेतेसुद्धा या विषयावरनं पुढारीच्या सोबत, पुढारी न्यूजच्या सोबत उभं राहून आवाज जनतेचा जी आपली टॅगलाईन आहे त्या टॅगलाईननुसार प्रत्यक्ष वागण्यासाठी आपल्या मागे ती लोक उभी राहिलेली आहेत. अतिशय महत्त्वाचा मुद्दा पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये आपले वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास बोईटे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये हा मुद्दा जो आहे तो प्रथम समोर आला. आपल्या पुढारी न्यूजवरती त्यांनी ही व्यथा मांडली होती, त्यांची कथा जी आहे ती या पुढारी न्यूजवरती त्यांनी मांडली आणि अतिशय कारुण्याची आणि दुःखाची आणि दारिद्र्याची झालर असलेला हा लेखक आजही पत्र्याच्या शेडमध्ये राहतोय आणि आपलं लेखनाचं काम करतोय. नुसतं करत नाहीये गुरु, तर त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त होतो. निश्चित युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार हा निश्चितच मोठा पुरस्कार म्हणायला लागेल आणि असं असून सुद्धा सरकार दरबारी दुर्लक्ष आहे. आपण आधी सदाभाऊ खोतांशी बोललो, सदाभाऊ खोतांनी हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं म्हटलं. भास्कर जाधव यांच्याशी आपण बोललो, शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव ठेवणार असं सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत नाना पटोले यांनी सुद्धा हा मुद्दा ठामपणे उपस्थित करू सोमवारी अधिवेशनामध्ये असं आश्वासन दिलंय. पुढारी कुठेतरी या एका लेखकाच्या मागे, सक्षम लेखकाच्या मागे, या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या लेखकाच्या मागे ठामपणे उभी राहिलेली आहे. पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. बरोबर आहे पंकज, तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे पुढारी न्यूज म्हणून आपण जेव्हा म्हणतोय की आवाज जनतेचा, तेव्हा जनता म्हणून हा आवाज समाजातल्या प्रत्येक घटकाचा आहे, प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीचा आहे आणि तोच आवाज देविदास सौदागर यांचा आवाज पोहोचवण्याचा, त्यांची व्यथा पोहोचवण्याचा प्रयत्न पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण केलेला आहे. नेते मंडळींनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही निश्चितपणे याची दखल घेऊ, विधिमंडळामध्ये हा मुद्दा मांडू. त्यामुळे आता सरकार पुढारी न्यूजच्या बातमीची दखल घेऊन, पुढारी न्यूजनं केलेल्या वार्तांकनाची दखल घेऊन देविदास सौदागर यांना न्याय मिळवून देईल, त्यांच्या पाठीशी उभं राहील, त्यांना राजाश्रय मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. तर देविदास सौदागर यांना साहित्य अकादमीचा युवा साहित्यिकाचा पुरस्कार जाहीर झाला. मात्र त्यानंतर सुद्धा सरकार दरबारातनं कुठलीही दखल त्यांची घेतली गेली नाही. काही दिवसांपूर्वीच पुढारी न्यूजच्या ओपन फोरम या कार्यक्रमामध्ये जेव्हा देविदास सौदागर हे बोलते झाले तेव्हा त्यांनी आपली व्यथा मांडली, आपलं दुःख मांडलं. अक्षरशः आपण दृश्य बघू शकतोय, पत्र्याच्या घरात राहणारे देविदास सौदागर आहेत. ते शिवणकाम करतात, त्यातनंच त्यांच्या कुटुंबाचं पोट भरतं आणि अशा सगळ्या खडतर परिस्थितीमधनं त्यांनी साहित्याची निर्मिती केली. उसवण ही त्यांची कादंबरी आणि या कादंबरीला मिळालेला युवा साहित्याचा पुरस्कार. धाराशिवच्या तुळजापूरमधले आहेत देविदास सौदागर, ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या उसवण या कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा साहित्यिकाचा पुरस्कार जाहीर झाला आणि तेव्हापासून हे नाव खरं तर साहित्य विश्वामध्ये चर्चेत आलंय. तर पुढारी न्यूजनं ही बातमी लावून धरली आहे. अपेक्षा करूयात, नेत्यांनी आश्वासन दिलंय त्याचप्रमाणे दखल सुद्धा घेतली जाईल आणि न्याय होईल. या